अभय नुकताच इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला गेला होता. अभ्यासापेक्षा सामाजिक कामात त्याचा जास्त रस होता. गणपती असो किंवा दहीहंडी, सगळ्याच सणात तो पुढे असायचा. रक्तदान शिबिर, ग्राम स्वच्छता अभियान इत्यादी कामात अभयची खास सहभागिता होती. इतकेच नव्हे तर गावातील राजकारणी मंडळीही स्वतःहून अभयची विचारपूस करायची. गावात सगळं सुरळीत चाललं असता असं झालं की 2-3 दिवसापासून गावातला एक दारुडा सफाई कर्मचारी भिकू कोणालाच दिसला नाही. तो पिऊन कुठेतरी पडला असेल म्हणून सगळ्यांनीच त्याची अनुपस्थिती मनावर न घेता दुर्लक्ष केलं. पण पुढे असं झालं की आठवडा होऊन गेला तरी तो गावात दिसेना. त्याच्या वाट्याचं काम दुसरा कर्मचारी करत होता, पण भिकू नेमका कुठे गेला होता हा प्रश्न मात्र उघडा होता. गावातल्या नाक्यावर बसणाऱ्या पोरांसाठी तो करमणुकीचा विषय होता. पण आता भिकू कुठे आहे याच्याबद्दल त्यांची गंभीर चर्चा होऊ लागली. गावामध्ये भिकूबद्दलची विचारपूस पुढचे काही दिवस जोरात सुरू होती. लोक वेगवेगळी तर्क लावत होते. त्यात एक अशी बातमी आली की भिकू दारू पिऊन नदीकाठी पडला होता आणि नेमके तेव्हाच धरणातून पाणी सोडण्यात आले आणि पाण्याच्या एका लोंढ्यामध्ये तो वाहून गेला. भिकूच्या घरचं कोणीच नसल्यामुळे पोलिसात देखील कोणी फिर्याद नाही नोंदवली आणि त्याच्या गायब होण्यामागच्या प्रश्नाला पूर्णविराम लागला. गावातली लोक परत आपापल्या कामाला लागले. इथे शेवंता, जी पाटलाच्या शेतावर कामावर जायची, नुकतीच बाळंत झाली होती. तिचा नवरा देवरा, जो देखील पाटलाकडेच कामाला होता, तो पाटलाचं काम बघत तिची आणि नुकत्याच झालेल्या बाळाची काळजी घेत होता. देवराची आई तशी म्हातारी होती, पण देवरा नसताना त्या दोघा माईलेकांचा भार तिच्यावरच होता. एक दिवस देवरा कामावरून घरी आला तर त्याची आई हंबरडा फोडून रडत होती. त्याने घरात धावून सगळीकडे शेवंताला शोधलं, पण ती घरात नव्हती. त्याने खाटेखाली बांधलेल्या झोळीमध्ये पाहिले. त्याचे बाळ तिकडे सुखरूप होते. त्याने आईला विचारले की काय झालं आणि शेवंता कुठे आहे. त्याची आई ओक्साबोक्शी रडत म्हणाली, घेऊन गेले रे तिला, घेऊन गेले. देवराला काहीच कळेना की म्हातारी काय म्हणत होती. कोण, कुठं, कधी? देवरासमोर सगळे प्रश्न आ वासून उभे होते. त्याने लगेचच घराच्या आजूबाजूला शेवंताचा शोध करायला सुरुवात केली. घराच्या मागे असलेल्या शेतात शेवंताची साडी आणि तिच्या काही तुटलेल्या बांगड्या त्याला दिसल्या. देवरावर जणू आभाळच कोसळलं. तो आणखीन पुढे धावू लागला, पण त्याच्या हाती काहीच नाही आलं. काही वेळेतच ही बातमी पाटलाच्या कानावर गेली. पाटलाने ताबडतोब आपले पैलवान आणि आणखीन काही गडी माणसं शोध मोहिमेला लावली. दिवस मावळायला आला होता, पण शेवंताची कुठेही काहीच बातमी नव्हती. तिचं बाळ देखील रडून रडून थकलं होतं. महिना उलटला. गावात अजूनही शोक होता. पुरुष माणसासारखी राबणारी शेवंता इतक्या सहजासहजी गायब झाली, ही बाब कोणालाच पटणारी नव्हती. देवराच्या आईने सांगितल्याप्रमाणे जेव्हा ती घराबाहेर बंबात पाणी तापवायला गेली होती, तेव्हा तिला घरातून शेवंताचा ओरडण्याचा आवाज आला. ती घरात येईपर्यंत शेवंताला मागच्या दारातून कोणीतरी फरफटत शेतात ओढून घेऊन जात होतं. तिने लगबगीने झोळीत पाहिलं तर बाळ तिथे सुखरूप होतं, पण त्याला एकटं सोडून तिला शेवंताच्या मागे धावता आलं नाही. तिने स्वतः मदतीसाठी खूप आरडाओरड केली, पण तोपर्यंत शेवंताचा आवाज शेतात जिरला होता. सगळ्यात विशेष बाब म्हणजे ते जनावर होतं की माणूस हे देखील तिला नीट सांगता येईना, कारण शेवटचं तिने फक्त शेवंताचा हात शेतात नाहीसा होताना पाहिला होता. तिथे दुसरं कोणीही साक्षीदार नव्हतं. म्हणून सगळ्यांसमोर मोठा प्रश्नचिन्ह होता. पोलिसही आता शोध घेऊन दमले होते, कारण घटनास्थळी आणि गावात त्यांना काहीच ठोस पुरावा सापडला नव्हता. पाटलाने दखल घेतली आणि त्यांच्या विनंतीवर पोलिसांनी केस बंद न करता खुलीच ठेवली. पाटील आणि त्यांचे सहकारी तालुक्याच्या कामासाठी निघाले होते. गावातून निघताना रस्त्यात खूप गर्दी जमा झाली होती. त्याने गाडीची काच खाली करत एकाला विचारले, काय झालं? तुझं पोरगं शाळेतून आलं नाही अजून? गर्दीतलं कोणीतरी बोललं, शाळा सुटून तर 2 तास झालेत. पाटील म्हणाले, वय समधी पोरं आलीत, पण ह्याचा पोरगं कुठे गेलं काय माहित. बरं, वाड्यावरच्या 5-6 गाड्यांना हाताशी घ्या आणि शोधा सगळीकडे. पाटलाने गाडीची काच वर केली आणि आपला फोन खिशातून काढला. संध्याकाळी तालुक्यावरून येताना पाटलाने वाड्यासमोर गर्दी पाहिली. गाडी वाड्याकडे येताच गर्दीने गाडीला वळायला जागा केली. पाटील प्रवासाने दमले होते तरी वाड्यात न जाता त्याने अंगणातच खुर्ची टाकायला सांगितली आणि खुर्चीवर बसून लोकांशी बोलू लागले. सदूचं पोर अजून सापडलं नाही. मगाचा ओळखीचा आवाज पाटलाच्या कानी आला. बर, तुम्ही सगळीकडे नीट शोधलं ना? पाटलाने
बाजूला उभ्या असलेल्या गड्याच्या हातातून पाण्याचा तांब्या उचलत विचारले, "वय, समधीकडे उडकलं, तरी बी पोरगं नाही गावलं." "पोलिसात कळवलं का?" "वय, पण 2 दिवस होऊस तर ते बी काय नाही करू शकत." "ठीक आहे, तुम्ही आणखीन गडी माणसं कामाला लावा आणि अख्ख्या गावात सर्वांना काळजी घ्यायला सांगा. दिवस असो की रात्र, कोणीही एकटं बाहेर पडायचं नाही. मुलांना शाळेत सोडायला आणि घ्यायला पालकांनी स्वतः जायचं आणि घरात असताना सगळी दारं खिडक्या नीट बंद करायची, काय? शिवाय प्रत्येकाने एकतरी हत्यार जवळ ठेवायचं. आमची माणसं अधूनमधून गावात गस्त घालतील. शिवाय कोणाला काहीही पुरावा सापडला तर लगेच सर्वांना कळवायचं, काय?" सगळ्यांनी मानं हलवली. गर्दी वाड्याच्या अंगणातून निघून गेली आणि सगळीकडे दिवे लागले. पाटील वाड्याच्या आत आले. शंभू, त्यांचा खास पैलवान, त्यांच्यासोबतच होता. हातपाय धुवून पाटील वाड्याच्या मागे असलेल्या तहखान्याकडे वळाले. "तुला माहिती आहे का शंभू, आम्ही रशियात मित्रांसोबत वेळ कसा घालवायचो?" "सांगा मालक." धिप्पाड शरीराचा शंभू अदबीनं बोलला. 8 फुटी जंगली अस्वलांची शिकार करून." पाटील तहखान्याच्या दाराजवळ येऊन थांबले. शंभूने खांद्यावरची बंदूक सावरत दोन्ही हाताने तहखान्याचे दार ढकलले. पाटलाने एकदा मागे वळून पाहिले. मागे पाटलीनबाई हातात पूजेची थाळी घेऊन उभ्या होत्या. पाटलांची आणि त्यांची नजरानजर होताच त्या तेथून निघून गेल्या. पाटील त्या जाईपर्यंत तहखान्याच्या दारातच थांबले. त्या गेल्यानंतर पाटील तहखान्यामध्ये शिरले. "आम्ही वाड्यात नसताना पाटलीनबाई इथे येता कामा नये." पाटील थंड स्वरात म्हणाले. "जी मालक." शंभू त्यांच्या मागे मागं चालत म्हणाला. तहखान्याच्या खोलीत अंधार होता आणि आजूबाजूला धान्याने भरलेली पोत्यांची रास होती. साठवून ठेवलेल्या रासमधून वाट काढत पाटील एका लाकडी कपाटासमोर आले. त्यांनी कपाट उघडले. कपाटाच्या दरवाजाला आतून लोखंडाचा पत्रा होता. पाटील कपाटात शिरले. त्यांच्या मागे शंभूही गेला आणि त्याने आतून दार लावून घेतले. लोखंडी कपाटाच्या दरवाजामागे एक खोली होती. खोलीत पिवळा अंधुक प्रकाश होता. शिवाय खोलीतून कोणाचा तरी कणायचा आवाज येत होता. "सापडला तर हा." पाटलांच्या आवाजात रोष होता. "होय साहेब." खोलीच्या अंधारातून अभय प्रकाशात येत म्हणाला. "आणि बाकीचे?" "3 जण तोडले कोराडीनं, पण बाकी 2 निसटली." फरशीवर बसलेला देवरा आपल्या रक्ताळीला हात बघत म्हणाला. "बर, तोपर्यंत गावात सर्वांना सावध राहायला सांगितलंय." पाटील खोलीच्या मध्यभागी येऊन म्हणाले. अभयने पाटलाच्या बोलण्यावर मान हलवली. पाटलासमोर एक माणूस खुर्चीवर बांधून ठेवलेला होता. त्याच्या कपड्याच्या चिंध्या झाल्या होत्या आणि अंगावर खूप घाव होते. पाटलाने नीटपणे त्याच्याकडे पाहिले. त्याच्या हातांची बोटं थरथर कापत होती. "शंभू," पाटील म्हणाले. शेजारी उभ्या असलेल्या शंभूने त्या माणसाच्या खांद्यावर असलेल्या जखमेत अंगठा घालून जोरात दाबले. तो वेदनेने विव्हळला. "अजून किती जण आहात तुम्ही?" पाटलाने थंड स्वरात त्याला विचारले. तो गप्पच होता. "शंभू," पाटील परत म्हणाले. शंभूने अंगठा अजून आत रोवला. "लवकर सांग, नाहीतर हे चालूच राहील." तो माणूस विव्हळत होता, पण अजून गप्पच होता. "शंभू," पाटील पुन्हा एकदा म्हणाले. थांबा, सांगतो." तो माणूस म्हणाला. पाटलाने शंभूला खुणावले. शंभूने त्याच्या जखमेतून अंगठा बाहेर काढला. तो माणूस पुन्हा एकदा कणला. "बोल," पाटील म्हणाले. "आम्ही एकूण 6 जण आहोत. गावाच्या वेशीबाहेर जे रान आहे तिथल्या पिंपळाच्या फांद्यावर फळ्या ठोकून आम्ही लपायला जागा केली आहे. जे दोघे माझ्यासोबत होते ते तिकडेच कुठेतरी लपले असतील." "ठीक आहे. देवऱ्या, तुझ्या कुऱ्हाडीवरचं रक्त तर सुकलंय." पाटील बाजूला सरकत म्हणाले. "जी मालक." देवऱ्याला जे समजायचे होते तो ते समजला. इतक्या वेळ खाली बसलेल्या देवऱ्याने धोतराचे एक टोक फाडत आपल्या रक्ताळलेल्या हाताला गुंडाळले आणि दाताने त्याला गाठ मारत उठला. देवऱ्याने आपली कुऱ्हाड उचलली आणि क्षणात त्या खुर्चीवर बांधलेल्या माणसाच्या डोक्यात घातली. टरबूज फुटावं तसं त्याच्या डोक्याचे 2 तुकडे झाले. खोलीत सर्वत्र रक्त उडाले. थोडा वेळ त्या माणसाचं शरीर थरथर उडालं आणि नंतर शांत निर्जीव होऊन पडलं. "शंभू, तुला माहिती आहे काय करायचंय ते?"
आणि नंतर शेजारच्या गावातल्या डॉक्टरकडे जाऊन देवराची मलमपट्टी करून घे. कोणी विचारलं तर सांग की रानात कोल्ह्याच्या घोळक्यात सापडला होता. आणि अभय, तू माझ्यासोबत चल वाड्यात. वाड्यात पाटील आणि अभय चहा घेत बसले होते. बरं अभय, हे नक्की तेच प्रकरण आहे का जे तू म्हणत होतास? अभयने इकडे तिकडे पाहिले. ते दोघे सोडून तिथे कोणीही नव्हतं. काळजी करू नको. पाटलीनबाई गावाच्या भल्यासाठी प्रार्थना करायला मंदिरात गेलेत. तू निवांतपणे सविस्तर बोल. हो साहेब, हे 6 लोक कुठल्या एका जंगलाच्या आदिवासी भागामध्ये राहायला होते. ह्यांच्या आदिवासी काबिल्यामध्ये हे शेवटचेच असावेत. जंगलात मिळेल ते खाणारे. जेव्हा खायला काहीच नसतं तेव्हाही यांच्यातले जे मेलेले होते त्यांची पुरलेली प्रेतं उकरून खात. माणसाच्या मांसाची चटक लागल्यामुळे हे वस्तीकडे वळाले. आणि का कुणास ठाऊक यांच्या निशाण्यावर आपलेच गाव सर्वात आधी आले. कदाचित शहरापासून लांब आणि डोंगर झाडीत लपायला सोयीस्कर असल्यामुळे यांनी इथे तळ ठोकला असेल. नदीकिनारी जेव्हा तुम्हाला भिकूचं प्रेत सापडलं होतं तेव्हाच मी ओळखलं होतं की हे काम कोणत्या जनावराचं नव्हतंच. गावात दहशत पसरू नये म्हणून आपण काळजी घेतली, पण नंतर शेवंता बेपत्ता झाले. तेव्हापासून मी आणि गावातल्या माझ्या जवळच्या मित्रांनी शोध सुरू केला. गावामध्ये धांदल उडू नये म्हणून आम्हाला मिळालेली सर्व माहिती आम्ही गुप्त ठेवली. गावामध्ये कोण सारखं ये जा करतं किंवा गावाबाहेरचं कोण गावात सारखं दिसतं यावर पाळत ठेवली. आम्हाला या 6 जणांवर संशय आला. हे आलटून पालटून नुसते किराणावाल्याकडे यायचे आणि सामान भरून गावातली एसटी धरून निघून जायचे. शिवाय ह्या सर्वांमध्ये एक गोष्ट सारखी होती, ती म्हणजे सगळ्यांची बोटं थरथर कापत होती. हे तेव्हाच होतं जेव्हा माणसाला मांसाची चटक लागते. यांच्याबद्दल खात्री पडताच तुम्हाला कळवलं. मग तुमच्या म्हणण्यावर आम्ही सापळा रचला आणि सदूच्या मुलाला शाळेतून उचलून इथे नदीजवळ सोडलं. या नरभक्षकांची नजर त्याच्यावर पडली आणि हे जंगली कुत्र्यासारखे धावत त्याच्याकडे आले. ठरल्याप्रमाणे मी, देवरा आणि तुमचे गडी आधीच तिथे लपून बसलो होतो. हे लोक पोराला धरणार इतक्यात आम्हीच त्यांच्यावर कुऱ्हाड, लाट्या, फावडे घेऊन तुटून पडलो. झटापटीत त्यांनी देवऱ्यावर हल्ला केला आणि त्याचे सावे घेतले. मी सदूच्या मुलाला त्यांच्या तावडीपासून लांब नेले आणि तोपर्यंत देवराने आणि बाकीच्या गाड्यांनी त्यांना यमसदनी पाठवलं. तुम्ही तालुक्याला जाताना फोन केला तेव्हा तुमच्या बोलण्यावर यामधल्या एकाला जिवंत ठेवलं. सदूच्या मुलाला सध्या आपल्या गड्यांसोबत देवराच्या घरी लपून ठेवलंय. उरलेले 2 नरभक्षक मारले की त्याला त्याच्या घरी सोडू. साहेब, लेकराला उचलल्याचं वाईट तर वाटतं, पण गळ्याला मासा लागण्यासाठी कोणाला तरी जोखीम घ्यावाच लागला असता. देवराला त्याचा बदला मिळाला. सदूला पण आम्ही योग्य तो इनाम भरपाईच्या स्वरूपात देऊ. पण अभय, तो खूप मोठं काम केलंय. तरीही काहीही केलं मी हे लोकांसमोर घोषित करू शकत नाही, माहिती आहे तुला. कारण असे काही बाहेर आले तर गावावर त्याचा काय परिणाम होईल याची कल्पना तुलाही आहे. आम्ही पोलिसांशी बोलून पूर्ण प्रकरण दाबून टाकू. हो साहेब, पण बाकी 2 नरभक्षक जे जिवंत उरलेत त्यांची तर काळजी आहेच. इतक्यात शंभू तिकडे आला. मालक, खोली साफ झाली. ठीक आहे. गाडीच्या डिक्कीमध्ये उरलेले 2 जण मारून टाकलेत, त्यांचाही बंदोबस्त कर. अभयने आश्चर्याने पाटलांकडे पाहिले. काय झालं अभय? पाटलाने चहाचा कप ठेवत विचारले. साहेब, माझ्यासारखं तुम्हाला देखील मगाशीच कळलं की हे दोघे रानात लपलेत. मग यांना तुम्ही कसं? अभय बोलता बोलता शांत झाला. अभय, तुला काय वाटलं? पाटील तालुक्याला जातो म्हटला की फक्त तालुक्यालाच जातो का? तुझ्याशी बोलल्यावर मी आणि शंभू गावाच्या वेशीबाहेरच्या रानातच थांबलो होतो. तुम्ही त्या दोघांना घायाळ केलं, पण घायाळ जनावर नेमकं कुठल्या दिशेला पळतं हे मला चांगलं माहिती आहे. काय शंभू? अभ्या, मालक परदेशात असताना मित्रांसोबत येळ कसा घालवायची ठाव आहे का? शंभूने ठसक्यात विचारले. अभय कावऱ्या बावऱ्यासारखा बघत राहिला. 8 फुटी जंगली अस्वलांची शिकार करून